हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रतिभाज डेली लाईफमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मटार पनीर कसं बनवायचं, तेही हॉटेल स्टाईल, घरच्या घरी आणि एकदम छान सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात. तर मटर पनीर बनवण्यासाठी इथं मी ग्रीन पीस घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेला आहे कट करून, 3 टोमॅटो, 3 कांदे आणि कोथिंबीर, लसूण. तर इथे पहिला आपल्याला काय करायचं आहे, छान असा कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि हे बघा इथे तेल जास्त छान असं गरम झालं ना तर त्यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे. कांदा व्यवस्थित असा छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं मीठ टाकून मऊ करून घ्यायचा, म्हणजे मऊ होतो कांदा, फ्राय व्यवस्थित होतो, जास्त कडक होत नाही. आणि आपल्याला मऊच हवा आहे कारण की आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे. त्यासाठी मी इथं कढईमध्ये ना तेल टाकून गरम करून छान असा कांदा फ्राय करून घेते. तर मी म्हटलं चला पनीरसुद्धा आपण इकडे नाही का एका पॅनमध्ये फ्राय करून घेऊया, म्हणजे सोबतच 2-2 कामे होऊन जातील, त्यामुळे फटाफट होईल. तर इथे मी पनीर कट करून घेते छान. आणि मी ना जास्त पनीर घेतलेलं, बट काय झालं मी असंच फ्रीजरमध्ये ठेवलेलं आणि माझं लक्ष नाही गेलं आणि त्याचा थोडासा वास येत होता. सो मी म्हटलं नको, ते घ्यायलाच नको. हे आहे आत्ताच आणलेलं 2-3 दिवसापूर्वी. सो म्हटलं ठीक आहे हेच यूज करूया आणि याची जेवढी भाजी होईल तेवढंच ठीक आहे. त्यामुळे मी एवढं पनीर कट करून घेतलेलं आहे आणि आता हे छान त्या पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे मी यामध्ये टोमॅटो पण ॲड केलं कांद्यामध्ये. आता यामध्ये छान अशी कोथिंबीर आणि लसूण जे मी कट करून ठेवलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित असं छान सगळंच फ्राय होऊन जाईल आणि लसूणसुद्धा यामध्ये फ्राय होऊन जाईल, म्हणजे त्याचा वेगळा असा वास वगैरे काही येणार नाही. तर हा पॅन पण व्यवस्थित मस्त गरम झालेला आहे. यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. तेल असं छान पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पनीर व्यवस्थित फ्राय होऊन जाईल आणि छान असं फ्रायसुद्धा होतं. आणि तेल आहे ना आपल्याला जरा थोडंसं गरम झालेलं हवं, म्हणजे नाही का आपण लगेच पॅन ठेवला आणि लगेच नाही फ्राय करायचं. हे बघा, तर असं एकदम टाकलं पनीर की एकदम असं दिसतच आहे आपल्याला समोर असं तडतडल्यासारखं. तर यामुळे छान असं पनीर फ्राय होतं. आणि इथे मी यामध्ये कोथिंबीर आणि लसूणसुद्धा ॲड केलेलं आहे. तर हे थोडा वेळ असंच मिक्स करून लो फ्लेमवरती आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे, छान असं परतवून घ्यायचं आहे याला. तर हे मी असंच ठेवते आणि आता आपण पनीरकडे बघूया. तर पनीरमध्ये थोडीशी हळद ॲड करून घ्यायची, म्हणजे फक्त पनीरच नाही फ्राय करायचं, त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची, छान लागतं त्याने सुद्धा. त्यामुळे मी हळद ॲड केलेली आहे यामध्ये आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेते जेणेकरून सगळ्या पनीरला ही हळद व्यवस्थित लागेल. तर हळद लागलेली आहे बघा पनीरला. आणि हे आता मी लो फ्लेमवरती हे सुद्धा थोडा वेळ असंच ठेवणार आहे आणि नंतरनं पलटवून घ्यायचं परत पनीर, म्हणजे दोन्ही साईडनं व्यवस्थित फ्राय होतं. तर इथे हे आपलं परतवून झालेलं आहे व्यवस्थित. आणि हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी आणि छान असं ग्राइंड करून घेणार आहे. त्याची एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे आपल्याला. तर पनीरसुद्धा बघा आपलं व्यवस्थित नाही का फ्राय झालेलं आहे. थोडंसं पलटवून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या साईडनं पण फ्राय होऊन जाईल व्यवस्थित. तर इथे तुम्ही ना यामध्ये जिरंसुद्धा टाकू शकता बरं का, फ्राय करण्यासाठी छान लागतं ते पण. बट मी भाजीमध्येच ॲड करणार आहे त्यामुळे नाही टाकत. आणि शक्यतो कसं होतं की याच्यामध्ये जर टाकलं ना तर ते म्हणजे नाही का जळू पण शकतं ना, त्यामुळे. तर इथे मी पनीर मसाला, धना पावडर आणि मिरची पावडर आणि मटार पनीरची ग्रेव्ही मसाला हे सगळे मसाले घेतलेत. तर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे छान असं आणि त्यामध्ये जिरं तडतडू द्यायचं आहे. जिरं टाकायचं आहे, जिरं छान तडतडू द्यायचं आहे. आणि जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर ना आपल्याला मिरची पावडर टाकायची, थोडीशी मिरची पावडर टाकायची, म्हणजे जरा नाही का व्यवस्थित छान अशी परतली जाते आणि तरी वगैरे येते जरा थोडीशी भाजीला. नाहीतर एकदमच टोमॅटोची ग्रेव्ही वगैरे केली कांद्याची तोच कलर राहतो. त्यामुळे आपल्याला असं तेलामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकायची, नंतर ना आपण केलेली ही पेस्ट ग्रेव्ही त्यामध्ये ॲड करायची. त्यानंतर मिरची पावडर, धना पावडर, तुम्हाला जेवढी मिरची पावडर लागत असेल, जसं तुम्हाला त्याची चव हवी असेल, तिखट लो हाय जसं हवं असेल तेवढे मिरची पावडर टाकून घ्या. त्यानंतर यामध्ये मटर टाकलं, मी पनीर टाकून घेतलं आणि
यामध्ये अजून जसं तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल भाजीची त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा यामध्ये. आणि त्यानंतर ना यामध्ये टाकायचं आपल्याला, मी यामध्ये ना पनीर मसाला वरतून ॲड केलेला आहे. पनीर मसाला पण मी टाकला आहे. आणि तशी मला भाजी नाही आवडत बघा, म्हणजे नाही का फक्त ग्रेव्हीचा मसाला टाकून, त्यामुळे मी पनीर मसाला वरतून टाकते. आणि पनीर मसाला टाकण्याच्या अगोदर मी थोडासा मटर पनीरचा ग्रेव्ही मसाला पाण्यामध्ये मिक्स करून टाकला आहे. आणि आता यानंतर मी छान अशी कोथिंबीर वरतून टाकली आहे. छान कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं. आणि जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल भाजीची त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा. तर हे खूपच दाटसर झालेलं, म्हणून मग मी थोडंसं पाणी ॲड केलं, कारण की मी चपातीसोबतच ही भाजी ट्राय करणार आहे. सो त्यामुळे मी एवढी कन्सिस्टन्सी ठीक आहे. आणि आपली भाजी उकळून व्यवस्थित शिजेल तोपर्यंत ही छान दाटसर होईल. तर हे बघा छान अशी उकळी आली आपल्या भाजीला आणि खरंच खूप छान स्मेल येतोय भाजीचा. तर जसा स्मेल येईल तशीच भाजीची टेस्ट असते आणि स्मेल तर खूप 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 छान होते. असं वाटतं की लगेच खायला घ्यायला पाहिजे, एवढी छान अशी भाजी झाली आहे बघा. आणि कन्सिस्टन्सी पण एकदम ॲक्युरेट, एकदम छान झाली आहे, जशी मला हवी होती तशी. आणि आता थोडा वेळ आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती थोडा वेळ 5 मिनिट ठेवून देऊ. तर 5 मिनिट झालेत आणि व्यवस्थित असं पनीर त्यामध्ये टाकलेले ग्रीन पीस व्यवस्थित जर शिजलं, एक जीव झालं सगळं, तरच भाजीची टेस्ट छान लागते. त्यामुळे मी थोडा वेळ झाकण ठेवलेलं. तर बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी किती छान झाली आहे आणि व्यवस्थित अशी दाटसर भाजी आपली रेडी आहे, जी की तुम्ही चपातीसोबत ट्राय करू शकता, राईससोबत ट्राय करू शकता. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ट्राय करू शकता. आणि खूप छान लागते ही मटर पनीरची भाजी. जसं की हॉटेलमध्ये भेटते त्याच पद्धतीने आपण घरीच ही भाजी बनवून खाऊ शकतो. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी छान अशी मटर पनीरची रेसिपी? तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.